मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं धन मराठी यूट्यूब चॅनलवरती. मी अथर्व गोसावी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकून घेणार आहोत इंट्राडेची ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजी. सो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये दोन गोष्टी खास असणार आहेत त्या स्ट्रॅटेजीमध्ये. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की तुम्ही ऑप्शन सेलिंग करायचं म्हटलं की फार जास्त कॅपिटल लागतं आणि लॉस हा तुमचा अनलिमिटेड असतो. सो हे दोन प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार. आजची जी स्ट्रॅटेजी त्यामध्ये आपण एका कमी कॅपिटलने म्हणजे ऑप्शन हेजिंग करून ही स्ट्रॅटेजी क्रिएट करणार आहोत. आणि सेकंड थिंग, यामध्ये आपला लॉस जो आहे तो सुद्धा लिमिटेड होणार आहे या प्रकारच्या स्ट्रॅटेजीने. कॅपिटल सुद्धा आपल्या या ठिकाणी नक्कीच वाचणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी इंट्राडेची स्ट्रॅटेजी आहे या स्ट्रॅटेजीचे गेल्या 5 वर्षाचे बॅक टेस्टिंग रिपोर्ट्स मी तुमच्यासमोर प्रेझेंट करणार आहे. म्हणजे या स्ट्रॅटेजीने गेल्या 5 वर्षामध्ये काय रिझल्ट्स दिलेले आहेत, तुमचा कॅपिटल कशा प्रकारे ग्रो झालेला आहे, तुम्हाला ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये नक्कीच शिकायला मिळणार आहे. सो शेवटपर्यंत ह्या व्हिडिओला अटेंड करा. आता मी तुम्हाला घेऊन जातो आपल्या स्क्रीनवरती धनच्या ऑप्शन ट्रेडरच्या सॉफ्टवेअरवरती, ॲप्लिकेशनवरती. आणि तिकडे मी तुम्हाला ही स्ट्रॅटेजी स्टेप बाय स्टेप क्रिएट करून शिकवणार आहे आणि ह्याचे रिझल्ट्स पण तुम्हाला नक्कीच दाखवणार. सो आता आपण इथे स्क्रीनवरती शिकण्यासाठी जी आहे ती सुरुवात करूया. ओके, सो आता इथे आपण आलेलो आहोत आपल्या स्क्रीनवरती धन ऑप्शन ट्रेडर ह्या सॉफ्टवेअरवरती. सो आता मी इथे तुमच्यासमोर स्टेप बाय स्टेप ही स्ट्रॅटेजी काय आहे ते पहिलं म्हणजे एक्सप्लेन करतो आणि त्यानंतर इथेच आपण ती स्ट्रॅटेजी क्रिएट करून बघूया आणि कशा प्रकारे ती यूज करायची, कशा प्रकारे रिस्क मॅनेजमेंट वगैरे करायची, आपण सर्व गोष्टी इथे नक्कीच शिकून घेऊया. सो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आज जी आपण स्ट्रॅटेजी शिकतो आहे ही टोटली आहे ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजी. ओके, आता ऑप्शन सेलिंगमध्ये आज जे आपण करणार आहोत ते करणार आहोत एक शॉर्ट स्ट्रँगल. ओके, शॉर्ट स्ट्रँगल बट विथ आपण हेजेस करणार, म्हणजे आपण ह्याच्यामध्ये हेजेस बाय करणार आहोत. सो हेजेस बाय केल्यानंतर ही जी स्ट्रॅटेजी आहे, स्ट्रॅटेजीचं नाम काही जण ह्याला आयरॉन कॉन्डर असं सुद्धा म्हणतात. ओके, आयरॉन कॉन्डर असं सुद्धा ह्याला म्हटलं जातं. ही स्ट्रॅटेजी तुम्हाला अनलिमिटेड लॉसेस देत नाही. ही स्ट्रॅटेजी तुमची रिस्क मॅनेजमेंट करते आणि मार्केट जर एका रेंजमध्ये असलं तुम्हाला चांगले प्रॉफिट सुद्धा नक्कीच देऊन जाते. ठीक आहे, आता ही स्ट्रॅटेजी दिसते कशा प्रकारे, तर ह्या स्ट्रॅटेजीमध्ये आपण करणार काय आहोत, या स्ट्रॅटेजीमध्ये आपण एक कॉल ऑप्शन आणि एक पुट ऑप्शन ह्यांचे आउट ऑफ द मनी ऑप्शन्स आहेत ते सेल करणार. ओके, आता हे आउट ऑफ द मनी सेल करण्यासाठी सुद्धा काही रूल्स आहेत. ते रूल्स मी तुम्हाला ते एक्सप्लेन करणार आहेत. हे आउट ऑफ द मनी ऑप्शन्स आहेत ते आपण ह्याचे सेल करणार आणि त्यासोबतच आपण ह्याचे अजून डीप आउट ऑफ द मनी, ओके, अजून डीप आउट ऑफ द मनी ऑप्शन्स जे आहेत ते दोघांचेही बाय करणार आहोत. डीप आउट ऑफ द मनी आपण बाय का करतोय, कारण की आपल्याला आपले रिस्क मॅनेजमेंट करायची आहे, आपल्याला अनलिमिटेड लॉससह स्ट्रॅटेजी सोडायची नाही आणि सेकंड थिंग आपल्याला आपलं कॅपिटल सुद्धा कमी करायचं आहे. सो त्यासाठी जे आहे ते आपण हे जे आहे आउट ऑफ द मनी ऑप्शन बाय सुद्धा करतो. मी तुम्हाला कम्प्लिटली करून दाखवणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला आपण बघूया कशा प्रकारे ह्याचे रिझल्ट सुद्धा आहेत त्याबद्दल. ठीक आहे, इथे तुम्हाला सर्वजण तुम्ही धन ऑप्शन ट्रेडर ह्या सॉफ्टवेअरबद्दल जे आहे ते अवेअर असाल. ठीक आहे, इथे मी आलो, निफ्टी मी सिलेक्ट केलेली आहे. निफ्टी सिलेक्ट केल्यानंतर जे आहे ते मी सगळ्यात पहिलं तुमच्यासमोर ओपन करतो निफ्टीची ऑप्शन चेन. तर निफ्टीची ऑप्शन चेन ओपन करण्यामागचं कारण काय, कारण की मला तुम्हाला एकदम डीपमध्ये शिकवायचं आहे. ठीक आहे, आता इथे बघा, ह्या निफ्टीच्या ऑप्शन चेनमध्ये आल्यानंतर मी इथे बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत ना त्या ऑफ केल्यात. म्हणजे इथे तुम्हाला धनच्या ऑप्शन चेनमध्ये ओपन इंटरेस्ट दिसतो, चेंज इन ओपन इंटरेस्ट दिसतो, व्हॉल्यूम दिसतो, त्यानंतर सगळी ग्रिक्स दिसतात, डेल्टा, गॅमा, थीटा वगैरे, ते सर्व मी इथे हाईड केलेत कारण की या स्ट्रॅटेजीसाठी मला सर्वाची काही गरज नाही. सर्व मी हाईड केलं आहे. फक्त मी इथे ऑप्शन चेन एकदम क्लीन ठेवलेली आहे तुम्हाला समजण्यासाठी. इथे आपण फक्त स्ट्राईक प्राईस ठेवलेले आहेत आणि कॉल आणि पुटच्या व्हॅल्यूज ठेवलेल्या आहेत एवढंच. ठीक आहे, इथे जे तुम्हाला दिसत आहे या साईडला हा कम्प्लिटली पुटचा डेटा आहे आणि इथे जो दिसतो आहे तो कम्प्लिटली या साईडला जो आहे तो कॉलचा डेटा आहे. ओके, आता एक गोष्ट लक्षात घ्या, करंटली आपण जेव्हा हा व्हिडिओ इथे शूट करतो त्यावेळेला ना जे निफ्टी जी आहे ती निफ्टीची प्राईस सध्या काय चालली आहे तुम्हाला इथे दिसते. ओके, 24,865 दरम्यान निफ्टीची प्राईस चालू आहे. सो जेव्हा 24,865 निफ्टीची प्राईस चालू आहे, ऑब्विसली निफ्टीचे ॲट द मनी ऑप्शन्स कोणते आहेत. ओके, निफ्टीचे ॲट द मनी ऑप्शन्स या ठिकाणी कोणते आहेत तर 24,850. आता आपल्याला या ठिकाणी पहिलं म्हणजे एक्सपायरी जी आहे ती आपण नेक्स्ट सिलेक्ट करूया. ओके, म्हणजे जी कमिंग एक्सपायरी ती सिलेक्ट करू. सो इथे तुम्हाला दिसेल की ॲट द मनी ऑप्शन जे आहेत ते या ठिकाणी तुम्हाला इथे दिसत आहेत व्यवस्थितपणे. ठीक आहे, आता आपल्याला स्ट्रॅटेजीमध्ये सेट ऑफ रूल्स काय आहेत. पहिलं म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, पहिलं म्हणजे स्ट्रॅटेजीमध्ये आपण आउट ऑफ द मनी कॉल आणि पुटचे आउट ऑफ द मनी जो फर्स्ट आउट ऑफ द मनी असेल तो आपण सेल करायचा. फर्स्ट आउट ऑफ द मनी म्हणजे काय, आता इथे बघा हे दोन्ही आहेत ॲट द मनी ऑप्शन्स. ओके, हे दोन्ही आहेत ॲट द मनी ऑप्शन. आता तुम्ही जर कॉलमध्ये गेलात, तर कॉलमध्ये ना हे जे आहेत हे सर्व इथून जे आहेत हे सर्व होतात आउट ऑफ द मनी ऑप्शन. ठीक आहे, कॉलसाठी हे जे सर्व आहेत ह्या डॉटेड लाईनच्या खाली म्हणजे ॲट द मनीच्या खाली जे आहे त्या कॉलसाठी होतात आउट ऑफ द मनी ऑप्शन्स आणि पुटसाठी ह्या डॅश लाईनच्या जे वरती आहेत
ठीक आहे. हे जे आता हा ॲट द मनीच्या जे इथे वरती आहेत ते होतात आउट ऑफ द मनी ऑप्शन. ठीक आहे. सो आपल्याला आउट ऑफ द मनी ऑप्शन्समध्येच प्ले करायचं आहे. आपण काय करणार आहे, सगळ्यात पहिले म्हणजे कॉलचा जो सगळ्यात जवळचा आउट ऑफ द मनी आहे तो सेल करणार आणि पुटचा सगळ्यात जवळचा आउट ऑफ द मनी तो सेल करणार. तर हा आहे ॲट द मनी. सो ह्याला सोडून द्यायचा. ओके. हा आउट ऑफ द मनी कॉलचा सेल करा, आउट ऑफ द मनी पुटचा सेल करा. म्हणजे आपलं काय झालं, आपण इथे सिम्पली 24,800चा पुट सेल करायचा आणि इथे 24,900चा कॉल सेल करायचा. लक्षात घ्या 24,800 आणि 24,900 करंट मार्केट सिच्युएशन प्रमाणे असलेल्या प्राइजेस आहेत. ह्याला तुम्ही डायरेक्ट तसं कन्सिडर करू नका. तुम्ही जेव्हा स्ट्रॅटेजी करणार का तुमच्या ऑप्शन चेनमध्ये जी पण आउट ऑफ द मनी फर्स्ट प्राइज असेल ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची. ओके. सो ही आउट ऑफ द मनी फर्स्ट प्राइज आहे जी मी या ठिकाणी इथे सिलेक्ट केलेली आहे. आता या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला आउट ऑफ द मनी फर्स्ट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला डीप आउट ऑफ द मनी बाय पण करायचे. मग ते कोणते करायचे ते पण सांगतो. सो ते तुम्हाला आउट ऑफ द मनी जो 6 असणार तो बाय करायचा. तर आउट ऑफ द मनी 6 कोणता आहे इथे बघा. सगळ्यात पहिलं पुटमध्ये बघूया. हा आउट ऑफ द मनी आहे 1, हा 2, हा 3, हा 4, 5, हा 6. ओके. सो पुटमध्ये आपल्याला आपण हा एक आउट ऑफ द मनी सेल करणार. सो हा 6 वाला आउट ऑफ द मनी बाय सुद्धा आपल्याला करायचा आहे जो की होतो आहे 24,550. ठीक आहे. जो की होतो आहे 24,550. सेम थिंग जी आहे ती आपण या ठिकाणी करायची कॉलमध्ये. आता हे थोडं आपण इथे क्लिअर करू. इथे बघा कॉलमध्ये हा आउट ऑफ द मनी 1 आहे, हा 2, 3, 4, 5, हा 6. कॉलमध्ये आपल्याला हा आउट ऑफ द मनी बाय करायचा आहे. ठीक आहे. म्हणजे ह्याचा सिंपल अर्थ काय की आउट ऑफ द मनी जो फर्स्ट असणार दोन्हीकडे कॉल आणि पुटमध्ये तो आपण सेल करणार आणि आउट ऑफ द मनी जो 6 असणार दोन्ही कॉल आणि पुटमध्ये तो आपण बाय करणार. ही आपली सिंपल स्ट्रॅटेजी या ठिकाणी असणार आहे. सो आता इथे बघा मी काय करतो 24,550चा जो आहे तो ऑप्शन जो आहे तो बाय होणार. सो आता ही सर्व प्रोसेस जी मी तुम्हाला म्हटलं ही मी तुम्हाला इथे करून दाखवतो आणि त्यानंतर आपण प्रॅक्टिकली स्ट्रॅटेजी कशा प्रकारे परफॉर्म होते ते सुद्धा नक्की इथे बघून घेऊया. ठीक आहे. सो परत एकदा मी गेलेलो आहे निफ्टीवरती. ओके. स्ट्रॅटेजी बिल्डरवरती गेलो. त्यानंतर गेलेलो आहे मी इथे निफ्टीवरती आणि इथे स्ट्रॅटेजी आपण बिल्ड करूया जी मी तुम्हाला शिकवली. ठीक आहे. इथे बघा सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला काय करायचं आहे 24,850 आपला ॲट द मनी आहे. सो ॲट द मनीला सोडून द्या. 24,800चा आपल्याला पुट सेल करायचा आहे. ओके. 24,800चा आपल्याला पुट सेल करायचा आहे. सो आपण या ठिकाणी ॲड न्यू करूया. ओके. डायरेक्टली आपण ऑप्शन चेनमधूनच इथे ॲड करूया जेणेकरून तुम्ही टाईपही करू शकता तुम्हाला हवं तर. ओके. सो 24,800चा जो आहे पुट तो मला इथे सेल करायचा आहे. जे मी सेल करतो तुम्हाला इथे बाजूला पे ऑफ ग्राफ दिसत राहणार आणि 24,900चा आपल्याला कॉल सेल करायचे. आता जे मी तुम्हाला म्हटलं की मी तुम्हाला असं नाही सांगत आहे की फक्त तुम्ही कॉल आणि पुट जातो सेल करा. आता ह्यामध्ये काय झालं बघा समजा तर तुम्ही फक्त कॉल आणि पुट सेल केलात ना ऑप्शन बाईंग केली नाही त्याच्यामध्ये तर तुम्हाला ह्याच्यामध्ये हे लॉसेस अनलिमिटेड दिसणार. ठीक आहे. मी एक काम करतो मी थोडंसं इथे हाईड करतो. इथे या ठिकाणी आपण काय केलं 24,800चा पुट सेल केला 24,900चा कॉल सेल केला. जर तुम्ही असं केलात तर तुमची स्ट्रॅटेजी बनली ही स्ट्रँगल. हिला नाव आहे स्ट्रँगल. बट ह्याच्यामध्ये झालं काय की ह्याच्यामध्ये ना तुमचा लॉस अनलिमिटेड राहिला. ओके. लॉस तुमचा अनलिमिटेड राहिला. रिस्क तुमची जास्त राहिली. कॅपिटल तुम्हाला लागणार आहे ह्याच्यामध्ये जवळपास 2,40,000. सो एवढा कॅपिटल आपल्याला यूज नाही करायचा आहे. पहिली गोष्ट काय इथे 2,40,000चं कॅपिटल लागलं. रिस्क अनलिमिटेड राहिली. ठीक आहे. आता आपल्याला ही गोष्ट नकोच आहे. आपल्याला रिस्क एकदम लिमिटेड ठेवायचं. आपल्याला कॅपिटलही कमी यूज करायचं आहे. कम्पॅरेटिव्हली जिथे वाचवता येईल तिकडे आपल्याला कॅपिटल सुद्धा या ठिकाणी आपल्याला आपलं वाचवायचं आहे. ओके. सो आता आपण परत एकदा जाऊया ऑप्शन चेनवरती. सो इथे बघा आपल्याला या ठिकाणी ॲड न्यू करायचं. ऑप्शन चेन परत आली. 2 लेग सेल केले तर आउट ऑफ द मनी 6 ऑप्शन बाही करायचा आपल्याला. सो इथे बघा हा होता आउट ऑफ द मनी 1 त्यानंतर 2, 3, 4, 5, 6 हा आपल्याला पुटमध्ये बाय करायचा आहे. सो हा मी इथे बाय करतो सिंगल लॉट आणि 6 ऑप्शन मला कॉलमध्ये पण बाय करायचा आउट ऑफ द मनीचा. सो तो कसा मी शोधणार तो इथे हा आउट ऑफ द मनी 1 आहे. हा 2, 3, 4, 5, 6. ओके. सो हा 6 ऑप्शन मी इथे बायही केला. आता माझी स्ट्रॅटेजी कशा प्रकारे इथे दिसत आहे तुम्हाला ते सुद्धा बघा. इथे पहिलं म्हणजे माझा लॉस लिमिटेड झाला. भले तुम्हाला लॉस प्रॉफिटपेक्षा जास्त दिसतोय बट लक्षात घ्या हा एक्सपायरीपर्यंतचा इथे तुम्हाला दिसणार आहे. ओके. ॲक्च्युली तुम्हाला प्रॉफिट जो आहे तो दिसतोय जवळपास 12,000 रुपयाचा बट तुम्हाला लॉस दिसतोय 3,500 रुपये. सो तसाही तो जास्त दिसत नाही आहे. प्रॉफिट त्या ठिकाणी जास्त आहे बट आपण इंट्राडे करणार आहोत. सो हे नंबर्स या ठिकाणी तेवढे मॅटर करत नाही आहेत. हे विकली एक्सपायरीपर्यंतचे नंबर्स आहेत. मी तुम्हाला इंट्राडेमध्ये काय करतं तेही सांगणार. ओके. हे सगळं सोडून द्या. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या लॉस लिमिटेड झालेला आहे. ठीक आहे. लॉस अनलिमिटेड राहिलेला नाही. अजून एक गोष्ट या ठिकाणी तुमचं कॅपिटल जे आहे साधारणतः तुम्हाला 1,00,000 रुपयांच्या आसपास जे आहे ते राहिलेले. ओके. साधारणतः एक 80,000 रुपये ते 1,00,000 रुपयाचं कॅपिटल ह्या प्रकारच्या ट्रेडसाठी लागणार आहे तुम्हाला. तुमचं जे 2,40,000ची कॅपिटल रिक्वायरमेंट होती त्याचा इथे कमी झालेली. 2 गोष्टी झाल्या. आता
तुम्हाला जर ही स्ट्रॅटेजी तुमच्या धन ब्रोकरकडे एक्झिक्यूट करायची असेल, तुम्ही सिम्पली इथे एक्झिक्यूट वरती क्लिक करू शकता. लाईव्ह मार्केटमध्ये ही स्ट्रॅटेजी तुमची एक्झिक्यूट होते सकाळी 9:16 ही स्ट्रॅटेजीमध्ये एंट्री कधी घ्यायची? सकाळी 9:16 या स्ट्रॅटेजीमध्ये एंट्री घ्यायची. हे काही मी तुम्हाला रूल्स सांगतो, लक्षात घ्या. 9:16 स्ट्रॅटेजीमध्ये एंट्री घ्यायची आणि दुपारी 2:55 स्ट्रॅटेजी एक्झिट करायची. डेली इंट्राडेची स्ट्रॅटेजी आहे. विकली एक्सपायरी सिलेक्ट करायची. विकली एंट्रीचा टायमिंग आहे 9:16, एक्झिटचा टायमिंग आहे 2:55. सेम स्ट्रॅटेजी. आउट ऑफ द मनी 1 ऑप्शन सेल, आउट ऑफ द मनी 6 ऑप्शन बाय. दिवस कोणताही असू दे, सेम रूल्स. ओके. आता तुम्हाला स्ट्रॅटेजी सेव्ह करायची, तुम्ही ही स्ट्रॅटेजी सेव्ह करू शकता. समजा तुम्हाला याच्यामध्ये नाव द्यायचं आहे स्ट्रँगल नावाने स्ट्रॅटेजी तुम्ही इथे नक्कीच सेव्ह करू शकता. सो सेव्ह केलेली स्ट्रॅटेजी तुम्ही नंतर आरामात जे आहे ते बघू सुद्धा शकता. किंवा इथे बघा, मी इथे ॲनालाइजवर गेलो, सेव्ह स्ट्रॅटेजीवर गेलो. सो ज्या स्ट्रॅटेजी मी सेव्ह करतो इथे मला दिसायला सुरुवात होणार. इथे बघा, ही स्ट्रॅटेजी मी आता जस्ट तुमच्यासमोर सेव्ह केली, जी मला या ठिकाणी इथे दिसण्यासाठी सुद्धा इथे नक्की सुरुवात झालेली आहे. सो अशा प्रकारे जे आहे ते तुम्ही ही स्ट्रॅटेजी इथे तुम्ही जी सेव्ह केली आहे ती चेक सुद्धा करू शकता. तुम्हाला परत एकदा स्ट्रॅटेजी बिल्डरमध्ये ही बघायची आहे, तर अशा प्रकारे तुम्ही बघूही शकता की स्ट्रॅटेजी बिल्डर काय दाखवतो आहे करंटली ते. ओके. सो तुम्हाला एवढं कळलं की स्ट्रॅटेजी कशी क्रिएट करायची, स्ट्रॅटेजीमध्ये एंट्री कधी घ्यायची, या स्ट्रॅटेजीची एक्झिट कधी घ्यायची. आता वेळ आलेली आहे की बाबा नक्की ही स्ट्रॅटेजी प्रॉफिटेबल आहे की फक्त आपण तुम्हाला एक तयार करून इथे दाखवलेली आहे ते जाणून घेण्याची. सो आता इथे आपण हे पण बघून घे की ही स्ट्रॅटेजी खरोखर नक्कीच प्रॉफिटेबल आहे का. त्यासाठी मी तुमच्यासमोर गेल्या 5 वर्षाचे रिझल्ट शो करतोय. असं नाही की एकाच वर्षाचे, 5 वर्षाचे रिझल्ट शो करतो, ज्यामध्ये कोविडचा कालावधी सुद्धा आहे 2020. तर तुम्ही आता इथे व्यवस्थित रिझल्ट आपण अनालिसिस करा. इथे बघा, या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो इथे इयर वाईज रिटर्न्स 2020 पासूनच्या रिटर्न्सचा मी इथे कंप्लीट चार्ट बनवलेला आहे तुमच्यासाठी. ओके. खूप मेहनत लागते यासाठी, नक्की व्हिडिओला एक लाईक करा. ओके. तुमच्यासाठी आपण एवढी इन्फॉर्मेशन आणतोय. 2020 पासून 2026 म्हणजे आता जो चालू आहे तेव्हापासून सेम स्ट्रॅटेजी जर मी वापरली असती, सेम आहे स्ट्रँगलची स्ट्रॅटेजी किंवा आयरन कॉन्ट्रॅक्टची स्ट्रॅटेजी वापरली असती एक 80,000 ते 1,00,000 रुपये कॅपिटलच्या तुलनेमध्ये. सो तुम्हाला बघा 2020 पासून एव्हरी मंथचे तुम्हाला रिटर्न्स मिळत आहेत, रिझल्ट मिळतात आणि 80,000 रुपये कॅपिटलवरती. ओके. 80,000 रुपयाच्या कॅपिटलवरती तुम्हाला किती रिटर्न्स आले तेही इथे दिसते. फॉर एक्झाम्पल 2020 जानेवारीपासून ही स्ट्रॅटेजी सुरुवात झाली. त्यानंतर तुम्हालाही माहिती आहे की मार्चमध्ये कोविड आलेला होता. 2020 मार्चमध्ये कोविड आलेला होता, तेव्हा ह्या स्ट्रॅटेजीने जवळपास 14%चा ड्रॉडाऊन दिला, 14%चा लॉस दिला आपल्याला. ओके. म्हणजे 11,000 रुपयांचा लॉस दिला. बट आधीच्या महिन्यामध्ये 15%चा प्रॉफिट होता. नंतर कोविडच्या टायमिंगला सुद्धा ह्या स्ट्रॅटेजीने चांगला परफॉर्म दिला. म्हणजे तुम्हाला माहिती आहे कंप्लीट वर्षातोड कोविड होता, कोविडचेच संपूर्ण वेव्ह चालू होती 2020-21 मध्ये. तर 2020 मध्ये ह्या स्ट्रॅटेजीने तुम्हाला ओव्हरऑल 47%चे रिटर्न्स डिलिव्हर केलेत. त्या कालावधीमध्ये तुमचे म्युच्युअल फंड्स असतील, शेअर मार्केट असेल, त्याने फार कमी रिटर्न्स डिलिव्हर केलेले कोविडच्या काळात. बट ह्या कोविडच्या इयरमध्येच ह्या स्ट्रॅटेजीने ऑप्शन सेलिंगच्या स्ट्रॅटेजीने 47%चे रिटर्न्स डिलिव्हर केलेले आहेत. का? कारण इथे आपण प्रॉपरली हेजिंग केलेली होती, प्रॉपरली आपली एंट्री होती, एक्झिट होती, त्यामुळे. आता सेकंड 2021 मध्ये तुम्ही बघा, मंथ वाईज तुम्हाला भेटते. तुम्ही एकदम जानेवारी ते सप्टेंबर एव्हरी मंथ प्रॉफिटेबल होता तिथे. ठीक आहे. ऑक्टोबर नोव्हेंबर लॉस झाला, डिसेंबरमध्ये परत प्रॉफिट. या वर्षामध्ये त्या ह्या स्ट्रॅटेजीने 79%चे रिटर्न्स तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे. हे रिझल्ट मी कसे काढले, सेम रूल्स सेट करून, सेम रूल्स यूज करून बॅक टेस्टिंग सॉफ्टवेअरने. ठीक आहे. आता 2022 मध्ये बघा, 2022 मध्ये फार कमी रिटर्न्स आले. ओव्हरऑल 4% इयरली रिटर्न्स आले फक्त या स्ट्रॅटेजीने, बट थोडंसं ग्रीनमध्ये तरी राहिली. 23 मध्ये परत 29%चे ओव्हरऑल रिटर्न्स आले. 24 मध्ये स्ट्रॅटेजी लॉस मेकिंग होती, 5%चा ओव्हरऑल 5 to 6%चा लॉस झाला. 2025 मध्ये परत एकदा 96%चे रिटर्न्स ह्या स्ट्रॅटेजीने तुम्हाला दिलेले आहेत. आणि ओव्हरऑल 2026 मध्ये आता 2 महिनेच झालेले, त्याला एक 2.6%चे रिटर्न्स याने ऑलरेडी तुमच्यासाठी तुमच्यासमोर इथे डिलिव्हर केलेले आहे त्या स्ट्रॅटेजीने. ओके. सो अशा प्रकारे जी आहे ती ही स्ट्रॅटेजी तुम्हाला करंटली परफॉर्म करताना दिसलेल्या गेल्या 5 वर्षामध्ये. ठीक आहे. आता अजून एक गोष्ट मी तुमच्यासमोर, हे 5 वर्षाचे रिझल्ट वगैरे तर मी तुमच्यासमोर डिस्कस केले. आपण या स्ट्रॅटेजीमध्ये ना अजून काही इम्पॉर्टंट गोष्टी तुम्हाला इथे दाखवणार आहे, इम्पॉर्टंट काही गोष्टी तुमच्यासमोर आणणार आहे. तर इथे बघा, तुम्हाला स्क्रीनवरती समोर तेही दिसत असेल की या स्ट्रॅटेजीचा ओव्हरऑल स्टेटस काय आहे. ओके. ओव्हरऑल काय रिस्क आहे स्ट्रॅटेजीमध्ये, काय रिवॉर्ड आहे. तुम्ही बघाल तर गेल्या 5 वर्षामध्ये ओव्हरऑल स्ट्रॅटेजीने 2,05,000 रुपयांचा प्रॉफिट दिलाय, जे की रिटर्न्स होता 253%. सो 5 वर्षामध्ये ह्या स्ट्रॅटेजीने 253% जे आहे ते रिटर्न्स डिलिव्हर केलेले आहेत ऑप्शन सेलिंगच्या स्ट्रॅटेजीने. नंबर ऑफ ट्रेड्स तुम्हाला दिसत आहेत. ॲव्हरेज प्रॉफिट पर ट्रेड तुम्हाला दिसत आहे, म्हणजे पर ट्रेडमध्ये किती प्रॉफिट झाला. आता सगळे ट्रेड काय प्रॉफिटेबल नव्हते, बट पर ट्रेडमध्ये किती प्रॉफिट झाला. सोबतच
स्ट्रॅटेजीमध्ये तुमचं विन पर्सेंटेज इथे काय तेही तुम्हाला दिसत आहे 63%, लॉस पर्सेंटेज काय तेही तुम्हाला दिसत आहे. त्यानंतर ॲव्हरेज प्रॉफिटही तुम्हाला दिसतो आहे, सोबतच ॲव्हरेज लॉस वगैरे तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे, मॅक्झिमम लॉस दिलेला आहे. सो अशा प्रकारे जे स्ट्रॅटेजी रिझल्ट्स आहेत जे की तुमच्यासमोर आता या ठिकाणी दिसत होते, जे मी तुम्हाला इयरली रिझल्ट सुद्धा दाखवले, सोबतच तुम्हाला काय रेशो सुद्धा दाखवले, जे सुद्धा तुम्ही नक्की तिथे वापरू शकता. ठीक आहे. सो अशा प्रकारे जे ही स्ट्रॅटेजी रिझल्ट देते, अशा प्रकारे स्ट्रॅटेजीने रिझल्ट ऑलरेडी दिलेले आहेत, ऑलरेडी डिलिव्हर केलेले आहेत. ठीक आहे. सो मी तुमच्यासमोर आज एक स्ट्रॅटेजी दाखवली जी की होती शॉर्ट आयरन कॉर्नर, ज्यामध्ये मी तुम्हाला एंट्री टाइम सांगितला, एक्झिट टाइम सांगितला, रिस्क मॅनेजमेंट सांगितली. इथे आपण कोणताही स्टॉप लॉस लावत नाही आहोत, कारण की आपली पोझिशन हेज आहे. तुमच्यासमोर प्रश्न पडला असेल स्टॉप लॉस काय, आपण इथे कोणताही स्टॉप लॉस लावत नाही आहोत, कारण आपली पोझिशन आपण प्रॉपरली हेज करून ठेवलेली आहे आणि प्रॉपर रूल सेट केले की 2:55 आपल्याला इथे एक्झिट करायचंच आहे. ठीक आहे. ही तुम्हाला व्हिडिओ आवडलेलाच असेल, त्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुम्हाला अशाच ऑप्शन सेलिंगच्या इंट्राडे स्ट्रॅटेजी शिकायची असतील, इंट्राडे का, जेणेकरून तुम्हाला हे टेन्शन नाही राहिलं पाहिजे की बाबा वॉर सुरू आहे किंवा कोणत्या तरी देशाचा इम्पॉर्टंट व्यक्ती काहीतरी स्टेटमेंट पास करतो त्यामुळे मार्केट कोसळतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला भीती राहिली नाही पाहिजे. म्हणून आपण इंट्राडे स्ट्रॅटेजी घेऊन येतो आपल्या चॅनलवरती या, जेणेकरून तुम्हाला इंट्राडेची जी काही व्होलॅटिलिटी असेल किंवा इंट्राडेमध्ये जे काही मार्केट साईडवेज असेल त्याचा खूप चांगला फायदा नक्कीच घेता येईल. ओके. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, धन मराठी यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.